बीच आहे मागे असा, ते पण बीच जातोय आम्ही आता बीचवर. हा कुठला बीच आहे? 7 रनने जिंकलोय आणि आज धोनी आलेला थाला फॉर रिझन. आपण जातोय आता. थोडा हळू चाल ना यार, छोटा ट्रेक लिहिलेला पुढं. हा टाईट झाली. मोठा पोपट होता तो आमचा. आणि हे मंदिर कधीच बंद नसतं, 12 महिने 24 तास उघडं असतं. त्याला दरवाजा नाही आहे, लॉक नाही आहे, काहीच नाही. बीच आहे बीच, आणि ही माझी बीच. बीच आहे मागे असा तिकडे छान. आणि हे छानसा आमचा हॉटेल, हा आमचा छानसा अर्धा खाल्लेला ब्रेकफास्ट. काही इथे टेबल टेनिस पण आहे. तर हे अरे वाईड अँगल. आता आम्ही जातो आहे आमचे आयफोन 34 घेऊन. आम्ही जातो आहे दुसऱ्या हॉटेलमध्ये चेक इन करायला. ते ह्याच्यापेक्षा जास्त भारी आहे, तर दाखवतो ते. पण त्याच्या आधी आम्ही जातो आहोत कपल स्पासाठी. कपल स्पासाठी जातो आहे आम्ही गाईज. कपल स्पा बाय बाय. आम्ही आलो इथे पेट्रोल पंप शोधायला. माझं असं मत आहे की इथे आहे, कारण मी बोर्ड बघितला होता. आणि ह्याचं असं मत आहे की एवढ्या वर कोण ठेवणार आहे पेट्रोल पंप? एवढ्या वर असं नाही म्हटलं तू बोललास वर कसं असेल. मी म्हटलं की अशा जागेवर कसं असेल, प्लेन जागा पाहिजे. हां, म्हणजे कॉमन सेन्स आहे ना. आपण वर जातोय म्हणजे फ्लॅट पण केलंच असेल ना कुठेतरी. हे बघा, हे कॉमन सेन्स वगैरे तुम्ही पर्सनल जाताय. आता हे बिग बॉस कुठे, बिग बॉस हे पर्सनल जात आहेत. मी हे सगळं ऐकायला इथे आले नाहीत. लोक बाहेर मला बघतायत, माझ्या घरातले मला बघतायत. मग घरी जायचं तुमच्या, इथे नाही यायचं. आमच्या कोकणात. तुमच्या कोकणात? आमच्या कोकणात नाही यायचं. कोकण सगळ्यांचं आहे, तुमचा नाही. आमचोच असा. आमचो पण असा, समजल्या. तर बघूया, माझं म्हणजे प्रेडिक्शन आहे ते बरोबर ठरतंय का ह्याचं. तुझं प्रेडिक्शन झालंय 3 किलोमीटर लिहिलेलं आहे. आता झाले 3 किलोमीटर. हा, पण तरी तू बोलतोयस अजून पण की इथे अजून नाही. पण बोलत, असं नाही बोलत आहे की नाही आहे पेट्रोल पंप. मी, माझा डाऊट एकच आहे की असं कसं असेल. पण असं कसं आहे मला सांगा. असे बघा कसे? तुम्ही, आपण खाली उतरतोय आणि ह्याचं म्हणणं आहे, जरा सांग परत कसं आहे. अरे असे उभे राहून पेट्रोल भरणार का ते चढणीवरती? आणि बात तो सही है. मग असं हे जे आहे, हे समोर जे आहे बघ, प्लेन जागा आहे की ते नाही? काय आहे? प्लेन हे जागा. काय आहे? हे जे बघ आलंय ना. ते काय आहे? अरे प्लेन जागा आहे ना. प्लेन जागा म्हणजे काय? अशा जागेवरती ते कसं पेट्रोल भरणार? असं उभं राहून वाकडं. अच्छा, असं बनणार का गाडी अशी? व्हेरी गुड, मस्त. काय खाल्लं? मच्छी थाळी, सुरमई थाळी संपलेली आहे आणि आता आम्ही खातोय हापूस, आमरस. आमरस. आपल्या इथे लोक सध्या कैऱ्या खात आहेत. आणि आम्ही आमरस खातोय. कोकणात येऊन यावा. येवा, कोकण आपलंच असा. हे बाबा, हे कोकम हे दाखवू दे. बाटल्या दिसतील, वेगळे वाटेल लोकांना. भाई सरळ हिशोब. आता आपण कुठे जातोय? आपण जातो आहे दुसरीकडे, तेल अळूच्या वाव, गाडी जाईल का? आय डोंट नो, मे बी येस. हा, तिथे गेली आहे गाडी. हळू चालव. वाव, किती मस्त आहे हे. बाबा
मग काय बीच मध्ये भेट, बीच में मिल जाएगी, बीच में. न्यू स्टे, न्यू प्लेस, नियर बीच. वाव, हे 2 असेच आहेत कंदिले. हो, इथला पूल पण भारी आहे. नाही ना? कुठे आलो आता? कुठे आलो? सनब्लिस रिसॉर्ट. गॉगल लावून बोल ना, इंग्लिश एवढं बोलते तर गॉगल लावून बोल. ओ शिट मॅन. We are here at Sunbliss Pinewood Beach Resort, and that is our room, first room. तर ही आहे आपली रूम, दुसरी रूम, दुसरा स्टे. पण बायको तीच, बायको दुसरी नाही, बायको एकच. तोच हेच तोंड बघा. आणि डायरेक्ट भाई Beach मात्र इथे पण सुंदर आहे. बीच, आणि इथे पण न्यू beach. बीच. ते बघ तिकडे लोक बघ, बापरे एवढ्या उन्हात. जातोय आम्ही आता बीचवर. हीच आहे आपली रूम इकडे, आणि इथे बीच बीच बीच. हा कुठला बीच आहे? करदे बीच. सनसेट आहे. बायको घेऊन आली आहे. कशासाठी हे सगळ्या नवऱ्यांना समजलं असेल. फोन दिलाय 512 GB. तो भरला तर पाहिजे की नाही. चल ना ये. आज 250 GB भरणार तिच्या फोटोजने, आणि उद्या 250 GB. तुम्हाला बीच दाखवतो मी. बीच ही नाही, इकडचा खरा बीच. हे बघा मित्रांनो, एवढा शांत आहे हा बीच. कोणच नाही. कोणीच नाही आहे तिकडे, फक्त जरा आहेत लोक, बाकी कोणच नाही. वाव वाव वाव. मस्त आहे. आम्ही आता मस्त सनसेट एन्जॉय केला. 512 GB मधला 250 भरून टाकलेला आहे माझ्या आणि बायकोने. मी ह्याचे एकदम हा, सुंदर माझ्या- सुंदर फोटोज आणि व्हिडिओज काढले. बुलेट एक्चुअली अरे भाई, लोकल बॉय के हाथ में ये थमा दी गई है. शिवम दुबे. दुबेला दिले भाई. गेंदबाजी कराई गई है जिन्हें उम्मीद है इन फैंस की यही उम्मीद है कि आखिरी 5 ओवर में जो गेंदबाजी की है भारत ने अपनी नर्व्स में कहानी बयां की है. नर्व्स ऑफ स्टील. शिवम दुबे. दुबे जी लेकिन ढूंढ नहीं मिला. 4-6 मारले तरी चालेल, त्याला तेच सांगितलं तू वाईट बीट टाकू, काही नको टाकू. 4-6 डायरेक्ट फुलटॉस दे. 4 संपला गेम. बॉल गेला बघ. मार जाऊ दे. 7 रनने जिंकलोय, आणि आज धोनी आलेला. थाला फॉर रिझन. थाला.
कुठे जातोय सांग जरा, कुठे जातोय? आपण जातोय आता थोडा हळू चाल ना यार. आपण जातोय आता केशवराज मंदिरात. हळू. एक छोटासा ट्रेक आहे. हो बाहेर बोर्ड होतात. छोटा ट्रेक पण काय खूप मोठा छान ट्रेक अनुभव. छोटा पण खूप मोठा अनुभव. हो तर तो अनुभव घ्यायला मी दुसऱ्यांदा जातोय. जाते. हां तरी दुसऱ्यांदा जाते, पण इथे आता रस्ता विचारत होती. तिकडे जायचं का मंदिरात? कुठून जायचं? कारण मी 2000 किती काय नाही 13 आय गेस 13ला आले होते. किती वर्ष झाले. तरी घरं पण आहेत तिथे. हो तुम्ही बघा भाई, इथे वरती नुसती सुपारीची झाडं आहेत. मस्त. मी फोटो काढते खूप सुंदर. नदीचा. हो तिथे पाणी जात आहे बघ खाली. हो मग नदी बोलला. दिसतंय का? सुपारीचे झाड आणि त्याला लागलेली सुपारी. फॉलो मी गाईस. मालवणी भाषेत सांग ना. इथे मालवणी नाही बोलत. अरे तू सांग बोलतोय. ही शपथ. वाव. अगदी आहे ना मजा. भिडू. अगदी आहे ना मजा भिडू. उतरा चलना है ऊपर. 200 स्टेप्स. आता बोल काय. डिफिकल्ट रोड लीड्स यू टू ब्युटिफुल डेस्टिनेशन. आणि हे त्यातलं एक एक्झाम्पल आहे. तुम्हाला समजेलच. आता मालवणीत सांगे. मालवणीमध्ये नाही तुम्ही. बाबा छोटा ट्रेक तर वाटत नाही. नक्की आलं ना भाई? असं वाटलं ना घंटेचा आवाज आला रे. छायला बाबा भाई छोटा हवा ट्रेक. टाईट. छोटा ट्रेक लिहिलेला पुढं. हा टाईट झाली. मोठा पोपट होता तो आमचा. नाही एवढं आलंय नाही बघ. आला 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 आलं भाई आलं बाबा. सास सास फुलली. हवा टाईट. मजा आली पण. दिसतंय चेहऱ्यावर दिसतंय रे. किती पण एवढं हे झालं की दाखवताच येत नाही असं नॉर्मल. अरे लहान पोरं टाळी नाही देत. वाकून जा. तू कशाला वाकून जा? तेल ॲक्वागार्ड पण ठेवलं पाणी. आणि हे 12ही महिने येते. हो 12 महिने 24 तास. नेचर. इथून वाकून कसं जाऊ? माझ्या हाईटचं. तुला पण वाकायला लागतं? पुढे वाकावं लागतं. इथून तर माझ्या हाईटचं. जा मग. जाऊन आलो आम्ही मंदिरात. भाई जर तुम्ही दापोलीमध्ये येत आहे तर नक्की या या मंदिरात. हो खूप सुंदर. आणि आता खूपच जरा खूपच शांत सुंदर बसलोय. आहे. खूप शांत मस्त हवा आहे. वारा. छान वाटतंय. नक्की या नक्की. केशवराज ना केशवराज मंदिरात नक्की या जर दापोलीमध्ये असाल तर. आणि इथे जिथून खाली पायऱ्या सुरू व्हायच्या पण थोडं आधी आहे तिकडे एक आहे हॉटेल मानस. तिथे तर नक्की जेवा. एक नंबर जेवण. व्हेज खाल्लं ना प्युअर व्हेज. प्युअर व्हेज पण खूप भारी. खूपच भारी. मोदक मोदक उकडीचे. मजा आली.
मी 4 खाल्लेत दोघांनी. खूप भारी, खूप भारी. हॉटेल मानस लक्षात ठेवा, केशवराज मंदिर. तर हे आहे दत्त मंदिर, जे 258 इयर्स ओल्ड, 258 वर्ष जुनं आहे. हे आहे लाडघरला. पण खरी मजा, परत एकदा खरी मजा इकडे आहे भाई. शांत, कोणच नाही आहे इकडे. पण आज कोणच नाही, आम्हीच आहे फक्त दोघं. काहीतरी तिकडे माझी बायको शोधते. काय, कुठे गेली? आणि हे मंदिर कधीच बंद नसतं. 12 महिने 24 तास उघडं असतं. त्याला दरवाजा नाही आहे, लॉक नाही आहे, काहीच नाही. आणि आजपर्यंत कधीच बंद नाही केलं आहे ते. 24 तास उघडं असतं. आणि हिचं तोंड कधीच बंद नसतं. हिचं पण तोंड नेहमी चालूच असतं. ते मंदिराचं सांगत होतं, कधीच बंद नाही. गुड मॉर्निंग गाईज. डे 4 इन दापोली. डे 4 ॲक्च्युली डे 3 वालाच होता. आम्ही डे 3ला निघणार होतो घरी जायला, काल थोडी पण आमच्या इंडिया जिंकली तर त्याच्यामुळे जरा एवढा ओरडलो मॅच जिंकल्यावर की जी बॅटरी लो झाली काल. आणि आम्हाला प्लॅन कॅन्सल करावा लागला. मग आम्ही एका आमचा मित्र आहे त्याला कॉल केला की आमचा असा असा प्रॉब्लेम झाला आहे, तर आम्ही काय करायचं. तर त्यांनी आम्हाला एंड मोमेंटला त्याचं घर देऊन आम्हाला चांगलं खातिरदारी केली आमची. ॲक्च्युली 4 दिवस खूपच जास्त भारी खातिरदारी केली. म्हणजे इथले जे स्पॉट्स आहेत इथे सगळे, म्हणजे खाण्यापासून ते फिरण्यापर्यंत सगळं, कुठे जायचं कुठे राहायचं, हे सगळी ट्रिप त्यानेच आम्हाला सांगितली काय करायचं काय नाही. आणि डॉक्टरकडे पण त्यानेच नेलं. तर खूप भारी मजा आली खूप. म्हणजे थँक्यू. त्या मित्राचं आमचं नाव आहे किरण, आर्किटेक्ट किरण केळसकर. तुम्हाला कधी दापोलीमध्ये कुठलंही आर्किटेक्चरल काम करायचं असेल तर आमचा एक मित्र आहे आर्किटेक्ट किरण केळसकर, त्याला नक्की कॉन्टॅक्ट करा. 4 दिवस एवढं फिरलो पण त्याच्यासोबत फोटोज नाही काढला, तर मी इथे कुठेतरी त्याचा फोटो आणि त्याच्या ऑफिसचं हे टाकेन. हो, ॲड्रेस आणि सगळंच टाकू. त्यांनी काल मोदक पण दिले. त्यांनी 12 मोदक दिले घरी घेऊन जायला. घरी घेऊन जाण्यासाठी त्यांनी काल आमच्यासाठी आणून ठेवलेले, उकडीचे मोदक. पण काल चतुर्थी होती आणि आम्हाला ते बघून राहवलंच नाही. ते 12च्या 12 मोदक खाऊन आम्ही टाकले. दोघांनी संपवले. संपलेत. आता त्याच्या आईने आम्हाला परत एक डब्बा दिलाय, तो आम्ही आता घरी घेऊन जातोय फायनली. तो बॅगेतच ठेवला, तो बाहेर ठेवला तर परत संपले असते. येस. सो तुम्हाला फक्त आर्किटेक्चरच नाही पण बाकी काही टुरिझम किंवा काही पण असेल तर तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करू शकता. बाकी असं आता आम्ही निघालोय घरी जायला.
लेट सी किती वेळ लागतोय. दाखवतोय तर 5.5 तास. चलो बाय बाय.